नी तू गप्प का बसलीयस? मग काय बोलू मी? आणि तसंही तुला माझ्याशी बोलायचं होतं ना. तुम्हाला बोलायचं होतं की हॅलो. हॅलो, मी आभास बोलतोय. आभास? हा कुठला नंबर आहे? हा माझा पर्सनल नंबर आहे. मी यावरून कोणाला फोन करत नाही. तू मला स्पेशल वाटतेस आणि म्हणूनच या नंबरवरून मी तुला फोन केलाय. मला तुला भेटायचंय लवकरच. कळवेन मी कधी आणि कुठे ते. बाय. ओ माय गॉड. काय झालं? ऋषी, आभासचा फोन होता आणि त्याला मला भेटायचं. चक्क मला भेटायचंय. आभासचा कॉल होता. हो, पण तुझा का चेहरा पडलाय? आभासचा मला कॉल आला तर तुला आनंद नाही झाला? कसा होणार? काय? नाही म्हणजे का नाही होणार आनंद? तुला आनंद झाला ना, मला आनंद झाला त्याचा. पण खरंच आभासचा कॉल होता. अरे हो, तो म्हणाला मी आभास बोलतोय. अरे बोलायला कोणी काही बोलेल. मागे मला ऐश्वर्या रायचा कॉल आलेला, नंतर कळलं की ते रेकॉर्डेड कॉल होता आय डोनेशनसाठी. नाही का, पावसाआधी पोलीस कमिशनरचे SMS येतात. कुठे ते स्वतः बसून करतात SMS. बघ तसा काहीतरी प्रकार असेल. तू जास्त सिरियसली घेऊ नकोस हे. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? तू माझ्या आईसारखं का बोलतोयस? इन शॉर्ट, तुला आनंद नाही झाला ना त्याचा मला कॉल आला होता? अगं आनंद झालाय, पण हा आभासचा कॉल होता. मला विश्वास बसत नाही माझा. अरे आधी पण आलेत मला आभासचे फोन, पण तेव्हा ते त्यांचे कॉमन नंबर्स असतात ना त्यावरून केला होता. आज त्यांनी त्याच्या खास पर्सनल नंबरवरून मला फोन केला होता. हे बघ नीतू, तुझी कोणीतरी फिरकी घेत आहे आणि असं रॅन्डमली कोणावर विश्वास ठेवणं हे योग्य नाहीये. व्हॉट एव्हर. तू मला किती घाबरवण्याचा प्रयत्न केलास ना तरी घाबरणार नाहीये मी, कारण मला विश्वास आहे हा फोन माझ्या आभासचाच होता. मला ना ऋषी आता कसं फील होते माहितीये? ते म्हणतात ना आनंद गगनात मावेना, एक्झॅक्टली तसं फील होते मला आता. वेट, 2 कोल्ड कॉफी, व्हॅनिला आईस्क्रीम, नाही म्हणजे ब्राउनी विथ व्हॅनिला आईस्क्रीम. लगेच आणा. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.